शेतकऱ्याला आज शेतीमालाच्या किमती ठरवताना किंवा शेतीमालाची किंमत ज्यावेळी कमी जास्त बाजारामध्ये होते किंवा उत्पादन वाढल्याचा परिणाम ज्यावेळी शेतकऱ्याच्या शेतीमालावर होतो त्यावेळी त्याची होणारी सगळी जी जबाबदारी आहे ही शेवटी त्या शेतकऱ्यालाच निश्चित होते. त्यावेळी आपल्याकडे अशी कुठलीही व्यवस्था नाही, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती अपयशी ठरलेले आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये. आता एफडीआय याचं क्षेत्र फार मोठं आहे. थेट परकीय गुंतवणूक आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ती लिमिटेड, आपण मोठे रिटेल मार्केट उभे राहतील, मॉल उभे राहतील. मॉल संस्कृतीला विरोध करण्याची भूमिका ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांचा तो गैरसमज आहे. आपल्या देशामध्ये शेतकऱ्याचं आणि ग्राहकाचं हित कशामध्ये आपल्याला संरक्षित ठेवता येईल या बाबतीतल्या काही सुधारणा कराव्या लागल्या तर करता येतील. परंतु येणारी जी आपण जे धोरण जे त्याच्यामध्ये स्वीकारलेलं आहे किंवा जे काही योजना आपण जी आता हातात घेतलेली आहे बहुतांशीपणे या देशाच्या कृषी विकासाला, शेती उत्पादनाला आणि शेतकऱ्याला स्थैर्य देणारी ठरणार आहे. त्यामुळे याला जे कोणी विरोध करत असतील हा विरोध हा तकलादू स्वरूपाचा आहे, त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे. राजकीय भूमिका ठेवून विरोध करणं हे निश्चितच कोणाच्याच हिताचं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काही लोक आंदोलन करतात, पण आंदोलन करून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी निश्चित स्वरूपाचं धोरणही असावं लागतं. आंदोलनाची भाषा करून किंवा एखाद्या धोरणाला विरोध करून लोकांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करता येईल, त्यातून आपलं राजकीय इंगितच साध्य होईल. परंतु आम्ही विकासाला, आम्ही ह्या सगळ्या धोरणाचा विरोध करून आम्ही विकासाला मार्ग ठरतोय. येणाऱ्या भविष्याला आम्ही त्याच्यामध्ये विकासाचा दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा आपण नकारात्मक भूमिका घेऊन या विकासामध्ये अडचण निर्माण, या धोरणाच्या निमित्तानं शेतकऱ्याच्या होणाऱ्या किंवा शेती पद्धतीच्या होणाऱ्या बदलामध्ये त्याला आपण अडथळे निर्माण करतोय याची जाणीव या सगळ्यांनी ठेवली पाहिजे. भारत फॉर इंडिया यांनी हा उपक्रम जो सुरू केलेला आहे, आता पहिल्यांदाच ते न्यूज पोर्टल लॉन्च करतायत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. एक चांगला विषय घेऊन त्यांनी त्यांच्या या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. मी अपेक्षा करतो की लोकांच्या समोर वास्तववादी चित्र, वास्तव जे आहे या धोरणाबद्दलचं किंवा अन्य विषयाबद्दलसुद्धा ते नेहमीच मांडत राहतील अशी अपेक्षा करतो. त्यांना माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो.